हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. गेल्या तासाला ऑनलाईन लेक्चरमध्ये प्रामुख्यानं नेटवर्कचा समस्या आल्या कारणामुळे आपले 2 लेक्चर होऊ शकले नाहीत. त्यापूर्वी आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याआधी भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटिश पूर्वकाळ, ब्रिटिशकालीन भारतीय अर्थव्यवस्था, तसेच 1951 ते 1991 पर्यंतची अर्थव्यवस्था आणि 1991 नंतर नवीन आर्थिक सुधारणा काळातील अर्थव्यवस्था असे प्रामुख्याने टप्पे आपण पाहिलेत. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आधी अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, कुटुंब व्यवस्था. कुटुंब व्यवस्था आपल्या कुटुंबाची आपण जी व्यवस्था म्हणजेच आपल्या ज्या विविध गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध साधन सामग्रीचा आपण ज्या पद्धतीने वापर करतो आणि जास्तीत जास्त गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्न करणं यासाठी जी व्यवस्था आपण करतो त्यालाच कुटुंब व्यवस्था असं म्हटलं जातं. मग त्याचबरोबर आपण आर्थिक क्रियांचाही विचार केला. आर्थिक क्रिया उत्पादन, विभाजन, विनिमय, बरोबर, आणि उपभोग या 4 प्रमुख आर्थिक क्रिया आहेत. एक कुटुंबापासून तर राष्ट्रापर्यंत, इवन भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक राष्ट्रात या आर्थिक क्रिया सुरू असतात. हे आपण गेल्या तासाला पाहिलं आहे. हो, या आर्थिक क्रियांबरोबरच मित्रांनो आपण या आर्थिक क्रिया म्हणजे उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 आर्थिक क्रिया ना वळण लावणारी जी व्यवस्था असते त्यालाच आपण कुटुंबाचा विचार केला तर कुटुंब व्यवस्था म्हणतो. या आर्थिक क्रियांना राष्ट्रीय पातळीवर वळण लावण्याचं कार्य केलं जातं तेव्हा आपण त्याला म्हणतात आर्थिक व्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था. मग अशा रीतीने मित्रांनो देशाच्या अर्थव्यवस्थेचा मग नंतर येतो भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था हे पण आपण पाहिलं. अर्थव्यवस्थांचे प्रकार पण पाहिलेत. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये जी उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या ज्या आर्थिक क्रिया असतात, या 4 आर्थिक क्रिया प्रामुख्यानं शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात सुरू असतात. आणि म्हणून आपण आर्थिक क्षेत्राचं वर्गीकरण 3 प्रकारे केलेलं आहे. प्राथमिक क्षेत्र, बरोबर, करेक्ट, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, मागच्या वेळेस झालंच आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय या प्रमुख 3 क्षेत्रांचा विचार आपण केला आहे. हे पाहिल्यानंतर मित्रांनो अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था पाहताना आधी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. पण त्याआधी एक गोष्ट मागच्या तासाला मी तुम्हाला बोललो की जगामध्ये जे विविध राष्ट्र आहेत, जगात विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने पडतात. त्या पद्धती आपण गेल्या तासाला थोडक्यात पाहिल्या होत्या.
शासन व्यवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. शासन व्यवस्था कशा प्रकारची प्रणाली, कशा प्रकारची यंत्रणा आहे त्याला शासन व्यवस्था असं म्हणतात. मग भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार यामध्ये पडतात. यामध्ये मित्रांनो भांडवलशाही, समाजवाद आणि मिश्र अर्थव्यवस्था असे 3 प्रकार अर्थव्यवस्थेचे केले जातात. तसेच विकासाच्या पातळीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. अल्प विकसित अर्थव्यवस्था, त्याला म्हटलं जातं न्यून उत्पन्न अर्थव्यवस्था, दुसरा आहे मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे विकसित अर्थव्यवस्था. मित्रांनो अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे प्रकार असताना भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था हे 3 प्रकार आपण गेल्या तासाला पाहिले आहेत. आपण इथपर्यंत आलो होतो की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. थोडक्यात एवढंच सांगता येईल की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने खाजगी मालकी आणि नफ्याला प्रेरणास्थान असते. खाजगी मालकी आणि नफा हे प्रेरणास्थान असते. तर साम्यवादी किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक कल्याणाला प्राधान्य असतं. या 2 प्रामुख्याने गोष्टी लक्षात ठेवा. भांडवलशाही अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था असते, त्याच्यावर बंधनं नसतात, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असतो. आणि या उलट समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये संपूर्ण किंवा जास्तीत जास्त सरकारचा हस्तक्षेप असतो. इथं खाजगी मालकी, व्यक्ती स्वातंत्र्य यांना प्राधान्य नसते. मग तो राष्ट्रपती असला काय आणि शेतातला काम करणारा मजूर असला काय, दोघांनाही अधिकार सारखेच आणि कामही सारखेच असते. उदाहरणार्थ सांगतो, रेशन दुकानात रेशन घ्यायला गेला तर शेतमजूरही रांगेत उभा राहील आणि राष्ट्रपती रांगेतच उभा राहील. शेतमजुराला जर 5 किलो धान्य मिळत असेल तर राष्ट्रपतीलाही 5 किलो धान्य मिळेल. तर अशा रीतीने ही समाजवादी अर्थव्यवस्था. मग भांडवलशाहीमध्ये आपण पाहिलं खुली अर्थव्यवस्था, व्यक्ती स्वातंत्र्य, उत्पादन, उपभोग, विनिमय, विभाजन या 4 ज्या आर्थिक क्रिया आहेत, या 4 आर्थिक क्रिया पार पाडण्यासाठी त्या व्यक्तीने निर्णय घ्यायचे असतात. मग खाजगी उद्योजक असेल, शेतकरी असेल, वाहतूकदार असेल, सेवा क्षेत्र असेल, बँक असेल, विमा कंपनी असेल, कोणते असो. समाजवादीमध्ये शेती, उद्योग, वाहतूक, दळणवळण, बँका हे विविध क्षेत्र कोणाच्या मालकीचे आहेत? येस, करेक्ट, हे सरकारच्या मालकीचे आहेत. याच्यावर व्यक्ती स्वातंत्र्य नाही, सरकारी मालकी. मग अशा रीतीनं आपल्याला वरवर पाहता दिसतंय, येस समाजवाद चांगलं आहे, अशाच प्रकारची अर्थव्यवस्था असावी, बरोबर. याचं समाज साम्यवादी अर्थव्यवस्थेचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सोव्हिएट रशिया. या सोव्हिएट रशियाने 1900 जवळजवळ 80 पर्यंत ही सोव्हिएट संघ म्हणून एक मोठं राष्ट्र, जगातील सर्वात मोठं राष्ट्र रशिया होतं. या रशियाचे तुकडे झाले, तो इतिहासात आपल्याला जायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी शेती करतोय आणि शेतीमध्ये मी कितीही उत्पादन काढलं तरी मला रेशन दुकानामध्ये तेवढंच धान्य मिळणार आहे. दुसऱ्या शेतकऱ्याने कमी उत्पन्न काढलं तरी त्याला तेवढंच धान्य मिळणार आहे. एखाद्या कामगाराने खूप कष्ट केले, कंपनीमध्ये खूप काम केलं, खूप मेहनत केली, त्याला तेवढंच मानधन पगार मिळणार आहे. आणि एखाद्याने थोडाफार कामचुकारपणा करून काम केलं, त्यालाही तेवढाच पगार मिळणार आहे. म्हणजेच मला सांगायचं एवढं आहे की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काम करण्याची प्रेरणा, इच्छाशक्ती ही हळूहळू लोप पावते. साधं उदाहरण, सार्वजनिक सरकारच्या मालकीचा उद्योग असेल, सरकारच्या मालकीची बँक व्यवस्था असेल, या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि खाजगी बँकेत किंवा खाजगी उद्योग कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, कामगार या दोघांमध्ये काय फरक जाणवेल?
करेक्ट, यांच्या खाजगी याच्यावर खाजगी व्यक्तिगत चालू जात्या बँका असतील, उद्योगधंदे असतील, याच्यावर मालकाचं नियंत्रण असतं आणि मालक अधिकाधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो. अधिक उत्पादन का बरोबर, नफा मिळवणं हा त्याचा उद्देश असतो. म्हणजेच भांडवलशाहीमध्ये नफ्याला प्रेरणास्थान आहे. समाजवादीमध्ये नफा नाही, सर्व समान. जे काही उत्पादन होईल ते सरकारच्या मालकीचं आणि ते वाटप सरकारच करेल. म्हणजे उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या सर्व क्रिया सरकारमार्फत चालवल्या जातात साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये. तर भांडवलशाहीमध्ये हे चारही आर्थिक क्रिया खाजगी व्यक्तींकरता सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असतं. कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, विभाजन, विनिमय आणि उपभोग हे कशा प्रकारे करायचं, हे सर्व निर्णय खाजगी व्यक्ती घेतो. तर अशा रीतीनं तिथं नफ्याला प्रेरणास्थान आहे भांडवलशाहीमध्ये. समाजवादीमध्ये नफ्याला प्रेरणास्थान नाही. म्हणून समाजवादीमध्ये काम करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाईल. तर भांडवलशाहीमध्ये नफा जास्त मिळवायचा म्हणून जास्तीत जास्त काम कसं केलं जाईल, जास्तीत जास्त उत्पादन कसं केलं जाईल, या दृष्टीनं प्रामुख्याने प्रयत्न केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे कळलं आपल्याला भांडवलशाही, समाजवाद हे कळलेलं आहे. आता मी सांगेन या दोघांमध्ये काही दोष आहेत. येस, भांडवलशाहीमध्ये कामगारांची पिळवणूक होते, मालक कामगार संघर्ष होतात, श्रीमंत गरीब अशी दरी वाढत जाते. हे दोष भांडवलशाहीमध्ये आहेत. मग समाजवादीमध्ये पण काही दोष आहेत. समाजवादीमध्ये काम करण्याची, अधिकाधिक उत्पादन निर्माण करण्याची प्रेरणा राहत नाही. सर्वांना समान अधिकार, सर्वांना समान कायदे. यामध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्थेला समाजवादीमध्ये गती मिळत नाही, प्रेरणा मिळत नाही. आणि म्हणून समाजवादीमध्ये प्रामुख्याने भांडवलशाहीमध्ये जसे दोष आहेत तसेच समाजवादीमध्ये पण दोष आहेत. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेने, भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर भारतात मिश्र अर्थव्यवस्था, त्याला म्हणतात संमिश्र अर्थव्यवस्था. भारताने कोणत्या अर्थव्यवस्था स्वीकार केला? संमिश्र अर्थव्यवस्था. मग संमिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दोष बाजूला काढले, समाजवादीचे दोष बाजूला काढले आणि दोघांचे गुण एकत्र करून संमिश्र अर्थव्यवस्था निर्माण केली. आणि भारताने स्वातंत्र्योत्तर काळात संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारत सरकारने केला आहे. परंतु मित्रांनो, 1991चे नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारले. हे नवीन आर्थिक धोरण म्हणजेच जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण याचा स्वीकार केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था 1991 नंतरच्या कालखंडात संमिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे झुकत चालली आहे असे दिसून येते. अशा प्रकारे आज आपली अर्थव्यवस्था संमिश्र अर्थव्यवस्थेकडून भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जात आहे. इथपर्यंत कळलं आहे मित्रांनो? ओके. तर अशा रीतीनं भारतीय अर्थव्यवस्था ही संमिश्र अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे. आपण ही पूर्वपीठिका आहे. इथपर्यंतचा भाग बऱ्याच वेळा आपला बोलला गेला आहे, पण थोडंसं ओव्हरलुकिंग म्हणून आपली चर्चा मी आपल्याशी करत आहे. आपण इथपर्यंत आलो होतो की भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना एक मिनिट. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, पहिलंच वैशिष्ट्य आपण पाहतोय, आपल्या स्क्रीनवर दिसतंय, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांचं सहअस्तित्व. भांडवलशाहीमध्ये काय? खाजगी क्षेत्राला प्राधान्य. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय? सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य. आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेत जर विचार केला, खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र ही दोघंही क्षेत्र एकत्र कार्य करत आहे. येस,
संयुक्त त्यांचं दोघांचं अस्तित्व आहे. खाजगी क्षेत्र पण आहे आणि सार्वजनिक क्षेत्र पण आहे. बस एस टी महामंडळ सरकारच्या मालकीचे, ट्रॅव्हल्स खाजगी मालकीचे आहे. बरोबर की नाही? येस. काही उद्योग लोह, पोलाद, सिमेंट यासारखे मूलभूत उद्योग सुरुवातीच्या काळात सरकारच्या मालकीचे होते. काही बँका सरकारच्या मालकीच्या आहेत तर काही बँका खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या. मग बँका असतील, उद्योग असतील, सेवा क्षेत्र हे सर्व क्षेत्रांमध्ये खाजगी मालकी पण आहे आणि सरकारच्या मालकीचे पण आहे. आणि म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र एकत्र नांदतात, एकत्र कार्य करतात. प्रत्येकाचे अधिकार हे त्याचे लिहिले आहेत. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र यांचं सहअस्तित्व आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, पोस्ट सार्वजनिक मालकीचे, कुरिअर खाजगी मालकीचं आहे. येस. आता विमान वाहतूक खाजगी मालकीच्या पण आहेत. एअर इंडिया एअरलाइन्स सरकारच्या मालकीच्या आहेत. काही कंपन्या सरकारच्या मालकीच्या आहेत. तर अशा रीतीनं सरकार म्हणजे खाजगी व्यक्ती आणि सार्वजनिक व्यक्ती किंवा सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोघांचं सहअस्तित्व आहे. दोघंही पॅरलल काम करतात आणि अर्थव्यवस्थेला गती देतात. आणि म्हणून दोघांचं सहअस्तित्व हे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, स्क्रीनवर दिसतंय बघा, अर्थव्यवस्थेचं विभाजन झालेलं आहे. आपण जर पाहिलं भांडवलशाहीमध्ये खाजगी मालकी, समाजवादीमध्ये सार्वजनिक मालकी, आणि मग भारतीय अर्थव्यवस्थेचे विभाजन कसं झालंय? खाजगी मालकी पण आहे, सार्वजनिक मालकी पण आहे, आणि तिसरा प्रकार जो आहे संयुक्त मालकी. म्हणजे काही उद्योग खाजगी मालकीचे आहेत, काही उद्योग सरकारच्या मालकीचे आहेत, तर काही उद्योग सरकार आणि खाजगी मालकी एकत्र येऊन, सरकार आणि खाजगी व्यक्ती किंवा खाजगी उद्योजक एकत्र येऊन वस्तूंचं उत्पादन करतात. एस मारुती सुझुकी, किसान फूड्स यासारख्या अनेक कंपन्या सरकार आणि खाजगी व्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने हे चालत होते. कालपरत्वे आता हळूहळू खाजगी मालकी ही वाढत चालली. याचं कारण सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व कमी कमी होत चाललं. याचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येईल, 1991 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे टप्पे सांगितले. स्वातंत्र्यपूर्व अर्थव्यवस्था म्हणजे ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्था, 1951 ते 1980 किंवा 91 पर्यंतची अर्थव्यवस्था आणि 91 नंतरची अर्थव्यवस्था. याला कारण आहे की 51 ते 80च्या कालखंडापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था एक अल्पविकसित अर्थव्यवस्था होती. 80 नंतर अर्थव्यवस्थेला गती मिळाली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1990ला 91ला आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यांचा स्वीकार केलेला आहे. आणि त्यानंतर त्या जागतिकीकरणाच्या करारात उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण यामध्येच काही कंडिशन होत्या. त्या कंडिशन किंवा करार आम्ही स्वीकारलेत आणि त्या करारानुसारच आज बरेच सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग व्यवसाय हे टप्प्याटप्प्याने आम्ही खाजगीकरण करतोय. येस. आत्ताच तुम्ही एक बातमी पाहिली असेल, कुठली? LICचा काही भाग सरकार विकणार आहे. काही रेल्वे खाजगी क्षेत्राला प्रायोगिक तत्वावर भाड्याने चालवायला दिलेल्या आहेत. खाजगी ट्रॅक रेल्वेचे तयार करायला लावले. मग अशा रीतीनं सार्वजनिक क्षेत्राचं महत्त्व टप्प्याटप्प्याने कमी होते. असो, तो मुद्दा महत्त्वाचा नाही. तर भारतीय अर्थव्यवस्थेचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, तर भारतीय अर्थव्यवस्थेचं विभाजन झालेलं आहे. एक खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र. संयुक्त म्हणजे सरकार आणि खाजगी व्यक्ती हे दोघं एकत्र येईल. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारच्या मालकीचं, त्या उद्योग व्यवसायावर मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण जेव्हा सरकारचं असतं त्याला म्हणतात सार्वजनिक मालकी. उद्योग व्यवसायावर मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण
खाजगी व्यक्तीचा असेल तेव्हा त्याला म्हणतात खाजगी मालकी. आणि या दोघांचंही नियंत्रण असेल, व्यवस्थापन दोघं मिळून असेल तर त्याला म्हणतात संयुक्त क्षेत्र. तर अशा रीतीनं भारतीय अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य काय की अर्थव्यवस्थेचं विभाजन 3 क्षेत्रात झालेलं आहे, खाजगी, सार्वजनिक आणि संयुक्त. ओके, कळलं? नेक्स्ट तिसरा मुद्दा मित्रांनो, सहकारी क्षेत्र. भारतीय अर्थव्यवस्थेत आणखी एक महत्त्वाचं क्षेत्र आहे सहकार क्षेत्र. विना सहकार नाही उद्धार. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. ना नफा ना तोटा किंवा अत्यल्प नफ्यावर एकत्र येऊन काही लोक समान गरजा असणारे, समान उद्दिष्ट असणारे काही लोक एकत्र येऊन सहकार तत्वावर व्यवसाय, उद्योग, सेवा निर्माण करतात. त्याला सहकार क्षेत्र असं म्हटलं जातं. मग भारतात हे क्षेत्र आहे सहकारी क्षेत्र. त्याचे उदाहरण सांगा. यस, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दुग्ध व्यवसाय, बचत गट सहकार तत्वावर आहे. हे सहकारी तत्व. इथं नफा ना तोटा किंवा नफा असेल तर अत्यल्प. आणि अशा रीतीनं सहकार हे क्षेत्र आहे. चौथं वैशिष्ट्य भारतीय अर्थव्यवस्थेत सांगता येईल किंमत यंत्रणा आणि आदेश यंत्रणा या दोघांचाही वापर होतो. आता किंमत यंत्रणा काय आणि आदेश यंत्रणा काय? किंमत यंत्रणा, भांडवलशाहीमध्ये वस्तूची किंमत कोण ठरवतं? नाही माहिती? ओके. मागणी आणि पुरवठा या दोन शक्ती संघर्षातून वस्तूची किंमत ठरते. वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा या माध्यमातच वस्तूची किंमत ठरते. वस्तूला मागणी जास्त आली तर स्वाभाविक आहे वस्तूची किंमत वाढणार आहे. वस्तूची मागणी कमी झाली तर वस्तूची किंमत कमी होणार आहे. म्हणजेच सांगायचं तात्पर्य असं आहे की भांडवलशाहीमध्ये किंमत यंत्रणा प्रभावी असते. ग्राहक हा राजा असतो असं म्हटलं जातं. तसंच समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार केला तर प्रामुख्याने आदेश यंत्रणा, आदेश, सरकारी आदेश, सरकारने ठरवून दिलेलं आहे की ह्या वस्तूची किंमत ही असेल, त्याच्यापेक्षा जास्त किंमत घेता येणार नाही. मग गव्हाची किंमत 20 रुपये, साखरेची किंमत 40 रुपये, जी काही सरकार ठरवेल ती. तर अशा रीतीनं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व किमती ठरवायचा अधिकार हा सरकारचा असतो. पण भारतात जर विचार केला, एका बाजूला किंमत यंत्रणा पण आहे आणि दुसऱ्या बाजूला आदेश यंत्रणा पण आहे. किंमत यंत्रणा खाजगी क्षेत्रात जे काही वस्तूंचं उत्पादन होत असतं त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार वस्तूची किंमत निश्चित होत असते. आणि सरकारमार्फत ज्या वस्तू आणि सेवा निर्माण केल्या जातात त्याची किंमत सरकार ठरवते. तर अशा रीतीने किंमत यंत्रणा आणि किंमत यंत्रणा आणि आदेश यंत्रणा. आदेश यंत्रणा तर विद्यार्थी मित्रांनो, किंमत यंत्रणा आपोआप मागणी पुरवठ्यानुसार किंमत ठरते आणि समाजवादीमध्ये आदेश यंत्रणा सरकार जी किंमत ठरवेल ती. आता उदाहरणार्थ जेनेरिक औषधं आणि इतर मेडिकलवर मिळणारी औषधं यात फरक आहे किमतीमध्ये. तर अशा किंमत खाजगी बसला भाडं आणि एस टी महामंडळाचं भाडं फरक आहे. खाजगी ट्रॅव्हल्सला लागणारं भाडं वेगळं आहे. मागणी आणि पुरवठ्यानुसार किंमत ठरते. सीझन असतो तेव्हा पुण्याचं भाडं 1000 रुपये असतं. सीझन नसला तर 500-600 रुपये असतं. एस टी महामंडळाचं सीझन असो अथवा नसो ठरलंय भाडं पुण्याचं 500-600 रुपये जे असेल ते. तर अशा रीतीनं इथं किंमत यंत्रणा पण आहे आणि आदेश यंत्रणा पण आहे. आणखी थोडी एक गोष्ट यामध्ये
टाकू शकतो. उदाहरणार्थ गेल्या वर्षीच बघा तुम्ही, कांद्याचे भाव वाढलेत. 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये. ज्या वेळेस कांद्याचे भाव वाढले त्यावेळेस सरकारने हस्तक्षेप केला आणि कांद्याच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने परदेशातून कांदा आणला आणि पुरवठा कमी होता, मागणी खूप होती आणि म्हणून मागणीनुसार पुरवठा कमी पडत होता आणि हा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने परदेशातून कांदा आणला आणि मागणी पुरवठ्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. याला म्हणतात प्रामुख्याने आदेश यंत्रणा. किंवा एखाद्या वस्तूच्या किमती अचानक वाढायला लागल्या तर सरकार अशा किमतीवर नियंत्रण आणते. उदाहरणार्थ एक मोबाईलचा विचार करू. भारताने निर्माण केलेला मोबाईल, या भारताने निर्माण केलेल्या मोबाईलला जगात खूप मागणी आहे आणि भारतात पण मागणी आहे. अशा वेळेस भारतात त्याची किंमत दिवसेंदिवस वाढते. मग अशा वेळेस आदेश यंत्रणा काय करेल? निर्यात बंद करून देईल. परदेशातील निर्यात बंद करेल आणि देशातील मागणीचा नुसार पुरवठा वाढला पाहिजे आणि म्हणून मोबाईलचा काळा बाजार होणार नाही, किंमत नियंत्रित होईल. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलं किंमत यंत्रणा आणि आदेश यंत्रणा या दोन्ही संयुक्तपणे कार्य करतात. पुढचा मुद्दा स्क्रीनवर दिसतो मित्रांनो. याचा भांडवलशाही आणि समाजवादी यांच्यातील चांगल्या गुणांचा एकत्रीकरण, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोघांचे जे चांगले चांगले गुण आहेत ते एकत्र केले आहेत. काय चांगले गुण आहेत? भांडवलशाहीमध्ये जर विचार केला तर उत्पादनाला, अर्थव्यवस्थेला गती द्यायची असेल, विकास साध्य करायचा असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून खाजगी क्षेत्राला आम्ही प्राधान्य दिलं. तसंच किंमत यंत्रणा प्रभावी आहे, मागणी पुरवठ्यानुसार किंमत ठरते. पण समाजवादी अर्थव्यवस्थेबद्दल विचार केले चांगले गुण काय? योजना, आराखडा. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये पुढील वर्षाचा आराखडा आखला जातो की आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास कसा करायचा आहे, कृषी क्षेत्राचा किती करायचा आहे विकास, उद्योगाचा किती करायचा आहे, सेवा क्षेत्राचा विकास कसा करायचा आहे, त्यासाठी पैसा कुठून येईल, तो कसा खर्च करायचा, अनुदान किती द्यायचं, हे सर्व कोण समाजवादीमध्ये असतं. आणि मग अशा रीतीनं समाजवादीमधलं योजनाचा अवलंब आम्ही केला आणि समाजवादीमध्ये योजनांचा अवलंब केल्यामुळे आम्ही 1951 पासनं आजपर्यंत पंचवार्षिक योजनांचा अवलंब करत आलो आहोत. म्हणून पंचवार्षिक योजना आम्ही राबवतो, हे समाजवादीचं वैशिष्ट्य आहे. सामाजिक कल्याण हे वैशिष्ट्य समाजवादीचं आहे. समाजातील प्रत्येक घटकाचं कल्याण झालं पाहिजे, हे समाजवादीचं. आणि म्हणून सामाजिक कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, माता बाल संगोपन यासारखे विविध कार्यक्रम आम्ही राबवतो. पिण्याचं स्वच्छ पाणी, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, स्वच्छता, या सर्व सोयी सुविधा आम्ही निर्माण करून देतो. भांडवलशाही आणि समाजवादी या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या गुणांचा समुच्चय, चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांचं एकत्रीकरण करून आम्ही संमिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. आणि मग अशा रीतीनं भारतीय अर्थव्यवस्था ही संमिश्र. मित्रांनो, पुढचं वैशिष्ट्य आहे आर्थिक कल्याणाला प्राधान्य. प्रत्येक व्यक्तीचं आर्थिक कल्याण साध्य झालं म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीचं राहणीमान उंचावलं पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. या दृष्टीने सरकारमार्फत विविध योजना, उपाययोजना केल्या जातात. जे लोक श्रीमंत आहेत अशा लोकांवर कर लावून त्यांच्यापासून करांच्या माध्यमातून पैसा गोळा केला जातो आणि हा पैसा गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला जातो. मग त्या घरकुल योजना असतील, धान्य मोफत 2 रुपये किलोने, 2 रुपये गहू तांदूळ असेल, सीधा वाटप असेल, मध्यान्ह भोजन योजना असेल शाळेत, हे कशासाठी? तर कल्याण, गोरगरिबांचं कल्याण व्हावं
आर्थिक समृद्धी व्हावी यासाठी प्रामुख्याने आर्थिक कल्याणाला प्राधान्य या भारतीय अर्थव्यवस्थेत दिलेलं आहे. तसं भांडवलशाहीमध्ये जनतेचं कल्याण व्हावं अशी प्रोव्हिजन नसतं, तर तिथं मालक आणि कामगार असा संघर्ष निर्माण होतो. मालक श्रीमंत होत जातो, गरीब होतो, अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था. पण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर किंमत यंत्रणेला आर्थिक कल्याणाला प्राधान्य आहे. म्हणजे लोकांची आर्थिक सुबत्ता, आर्थिक क्षमता वाढली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. नंतर बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी भारत सरकार विविध योजना राबवते आणि देशातील बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी रोजगार हमी सारख्या योजना आहेत. दारिद्र्य दूर करण्यासाठी पोषण आहार आहे. स्वस्तात अन्नधान्य उपलब्ध करून देणं. त्याचप्रमाणे आर्थिक विषमता कमी करण्यासाठी गरिबांना स्वस्तात वस्तू उपलब्ध करून द्यायच्या, तर श्रीमंतांवर जास्तीचे कर आकारायचे आणि त्याच्या माध्यमातून गरिबांसाठी योजना राबवायच्या. तर अशा रीतीनं गरीब आणि श्रीमंतातील दरी किंवा अंतर कमी करण्याचा प्रयत्न भारतीय अर्थव्यवस्थेत केला जातो. तसंच सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य महत्त्वाचा मुद्दा आहे. सामाजिक सुरक्षितता, देशातील प्रत्येक नागरिकाचं आरोग्य, जन्माला आलेला प्रत्येक बालक जगला पाहिजे, आरोग्य सुदृढ असलं पाहिजे, माता व बालक संगोपन झाला पाहिजे, कुटुंब नियोजन, कुटुंब कल्याण, पिण्याचं शुद्ध पाणी, प्रत्येकाला शिक्षण मिळालंच पाहिजे, प्रत्येकाला मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजे. हे सर्व सामाजिक सुरक्षिततेचे प्राधान्य. आता सरकारने प्रत्येक व्यक्तीला वर्षाला आय थिंक क्लिअर नाही पण 200-300 रुपये भरले तर त्याचा विमा हा सरकार काढतं. म्हणजे 365 रोजचा 1 रुपया याप्रमाणे 365 रुपये जर भरले तर त्याचा विमा 1 का 2 लाखाचा विमा हा मिळतो. हे काय सामाजिक सुरक्षितताच आहे. तर अशा रीतीनं सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जातं. पुढचं कामगार संरक्षण. पुढचं वैशिष्ट्य कामगारांना संरक्षण. जो कामगार आहे त्या कामगाराला विम्याचं संरक्षण, कामगाराने किती तास काम करावं, कामाच्या ठिकाणी कोणकोणत्या सुविधा असाव्यात, कामगार मालक यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास ते कसे सोडवावेत यासाठी स्वतंत्र न्यायालय आहेत, स्वतंत्र कायदे आहेत आणि म्हणून कामगारांना सुरक्षा प्रदान केली जाईल पाहिजे. कामगारांचं साठी असलेल्या व्यवस्था असल्या पाहिजे. कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, या बरोबर वाहतूक दळणवळणाची व्यवस्था, या विविध व्यवस्था प्रामुख्याने त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. अशा रीतीनं कामगार संरक्षण दिलं जातं. भारतीय अर्थव्यवस्थेत कामगारांना संरक्षण देण्यासाठी विविध प्रकारचे कायदे आहेत. पुढचं वैशिष्ट्य घ्या आर्थिक नियोजन. मी आधीच म्हटलं की समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था या दोघांचे चांगले गुण एकत्र केले आहेत. आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं योजना, आराखडा. आणि आम्ही योजना आखायचं या समाजवादी अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य उचललं आणि आम्ही 1951 पासनं आज तागायत दर 5 वर्षासाठी पंचवार्षिक योजना राबवत आहोत. 2017 ते 22 ही कोणती योजना चालू आहे? कोणती पंचवार्षिक योजना आहे? ही आहे येस करेक्ट 13वी पंचवार्षिक योजना आहे. तर अशा रीतीनं 13वी पंचवार्षिक योजना आपली चालू आहे. पंचवार्षिक योजना म्हणजे काही उद्दिष्ट असतात. पुढच्या 5 वर्षात आपल्याला काय करायचं आहे, कसं खर्च करायचा आहे, त्यासाठी पैसा कुठून येणार आहे, शिक्षणावर किती, आरोग्यावर किती, शेतीवर किती, उद्योगांवर किती, अशा रीतीनं वाहतूक दळणवळण विकासासाठी किती, याचं स्ट्रक्चर किंवा रचना आराखडा आम्ही तयार करतो. याला म्हणतात पंचवार्षिक योजना.
आणि त्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य प्रामुख्याने केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा रीतीनं आर्थिक नियोजनाचा आम्ही स्वीकार केलेला आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य भारतीय अर्थव्यवस्थेचं सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका स्क्रीनवर दिसतंय. येस, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विचार केला तर सरकारचा हस्तक्षेप अत्यल्प असतो, जवळजवळ नसतो. सरकारचे कार्य काय? भांडवलशाहीमध्ये देशाची सीमा सुरक्षा करणे, युद्ध साहित्य निर्माण करणे, देशाचं संरक्षण करणे, चलन निर्माण करणे, एवढी मर्यादितच कार्य सरकारची असतात भांडवलशाही. समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार केला तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सगळेच क्षेत्र हे सरकारच्या मालकीचे असतात. सर्व क्षेत्रावर सरकारचं नियंत्रण असतं आणि म्हणून सगळ्याच क्षेत्रामध्ये सरकारचा हस्तक्षेप समाजवादीमध्ये असतो. सर्व मालमत्ता साधन सामग्री ही समाजाच्या मालकीची असते, म्हणजे सरकारच्या मालकीची असते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्थेत जर विचार केला तर सरकारची भूमिका फार महत्त्वपूर्ण आहे. आणि यासाठी सरकार एका बाजूला म्हटलं किंमत यंत्रणा आहे, दुसऱ्या बाजूला आदेश यंत्रणा आहे, लोकांसाठी विमा योजना आहे, सरकारचं नियंत्रण आहे. खाजगी क्षेत्र असलं तरी सरकार नियंत्रण करू शकतं, कंट्रोल करू शकतं. कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, विभाजन करायचं, विनिमय करायचं, कोणत्या किमतीला करायचं, अतिरिक्त किंमत झाली तर सरकार तिथं हस्तक्षेप करून किंमत नियंत्रण करू शकतं. तसेच सरकार लोकसंख्याविषयक धोरण असेल, लोकसंख्या वाढू नये, फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी. फिस्कल म्हणजे राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण, अर्थव्यवस्थेला योग्य पद्धतीने वळण लावण्यासाठी या दोन सगळ्यात महत्त्वाच्या पॉलिसी आहेत, सगळ्यात महत्त्वाचे दोन धोरण आहेत. कोणतं? एक राजकोषीय धोरण आणि दुसरे चलनविषयक धोरण. तर या मग राजकोषीय धोरण असेल, चलनविषयक धोरण असेल, औद्योगिक धोरण, कृषीविषयक धोरण, लोकसंख्याविषयक धोरण, शैक्षणिक धोरण, NEP 2020 आता आलं आहे 2020. तर अशा प्रकारे ही जी धोरणं सरकार राबवते यामागे राष्ट्र विकास, देशाचा अधिकाधिक विकासाबरोबर सामाजिक कल्याणाला प्राधान्य देते. तर अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेची ही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला नक्कीच कळलं असेल की भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, एखादं वैशिष्ट्य आपल्याला क्लिअर झालं नसेल, समजलं नसेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा, त्यानंतर मी तुम्हाला अधिक विश्लेषण पुन्हा रिपीट करून देईन. धन्यवाद मित्रांनो. बाय, गुड डे.